आणि एक महत्वाची बातमी यावेळेला आपल्यापर्यंत येते, आपण ती पाहूया। छगन भुजबळ मालमत्ता प्रकरणी ईडीनं महत्वपूर्ण कारवाई केली आहे। चौकशीसाठी भुजबळांची 160 कोटींची जमीन ईडीनं जप्त केली आहे। भुजबळ अवैध मालमत्ता प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे। महत्वपूर्ण कारवाई ईडीने केल्याचं मानलं जात आहे। चौकशीसाठी 160 कोटींची जमीन ईडीने जप्त केली। आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे सध्या आपल्या संपर्कात आहेत। अजित, काय नेमकी कारवाई ईडीने केली आहे? भूषण छगन भुजबळ यांच्यावर जे आरोप करण्यात आले होते, विशेषतः किरीट सोमय्या यांनी जे आरोप केले होते की त्यांनी अवैध मार्गाने कोट्यवधींची मालमत्ता त्यांनी जमवलेली आहे। ते ज्यावेळी मंत्री होते त्यावेळी त्यांनी मंत्रिपदाचा गैरवापर करून अनेक अशी लोक आहेत, अनेक असे उद्योगपती आहेत, त्यांना कोट्यवधींचा फायदा करून दिला होता। त्या सर्व आरोपांच्या अंतर्गत अँटी करप्शन ब्युरोने देखील चौकशी केली होती, पण यांची या संपूर्ण प्रकरणाची तीव्रता जी आहे ती 50 कोटीच्या पुढे असल्यामुळे ईडी आता या संपूर्ण प्रकरणामध्ये चौकशी करत आहे। आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये देवीच्या इन्फ्रास्ट्रक्चर इन्क्वायरी सुरू झाली। त्या संबंधित सर्व डॉक्युमेंट जेव्हा चेक केले गेले तेव्हा त्यामध्ये अतिशय तफावत आढळलेली आहे, असं ईडीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे 160 कोटींची जी संपूर्ण प्रॉपर्टी आहे देवीच्या इन्फ्रास्ट्रक्चरची, ती पूर्ण प्रॉपर्टी जप्त करण्यात आलेली आहे। तपास कामी ही प्रॉपर्टी जप्त केलेली आहे। त्यामध्ये जे अधिकारी आहेत किंवा संबंधित जे मालक आहेत त्यांची इन्क्वायरी केली जाणार आहे, त्यांची चौकशी केली जाणार आहे की नेमकी ही प्रॉपर्टी कशी त्यांनी जमवलेली आहे, त्याचा सोर्स काय होता, त्याकरता पैसे कुठून आणले होते, या सर्वांची चौकशी केली होती ईडीने। त्यामुळे त्यांना खूप भोंगळ कारभार आणि तपास आढळली होती। नेमकी याच्यामध्ये कुठेतरी पाणी मुरते असं एक ईडीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे ही संपूर्ण प्रॉपर्टी जी आहे देवीच्या इन्फ्रास्ट्रक्चरची ती तपास कामी जप्त केलेली आहे आणि पुढे ती चौकशी सुरू होणार आहे। भुजबळ प्रकरणामध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे, कारण का आतापर्यंत फक्त चौकशी होती किंवा इन्क्वायरीला बोलवलं त्यांना जात होतं, पण अशा प्रकारे कुठे तपास कामी प्रॉपर्टी जप्त करणं ही त्यातल्या त्यात एक मोठी कारवाई आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात पुढे भुजबळांवरती देखील किंवा त्यांची प्रॉपर्टी देखील जप्त केली जाईल का, असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। धन्यवाद अजित या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।